जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर, आपण पाहत आहे जत 24 न्यूज। नमस्कार, मी सुशील कांबळे। प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन। तर आज आपण जत सांगोला हायवेवरती अगदी रोड टचला ह्यो जो प्लॉट दिसतोय ह्या प्लॉटवरती आहे। इथं बघा किती चुकीच्या आणि किती दंडीलशाही पद्धतीनं इथं मुर्मीकरण केलं जातंय। हे बघा, कमीत कमी 15 ते 20 फूट इथं खाली ही आहे, ह्याचा मेन तळ आहे तो 15 ते 20 फूट खाली आहे। तर एवढं इथं मुर्मीकरण करून घेतलंय। हे बघा, तिकडं जर बघितलं तर किती मोठी वगळ आहे। तर लक्षात घ्या, इथं किती मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून किंवा मुरुमाची डंपिंग करून घेतलेली आहे ही बघा सगळी। आणि अजून किती करणार आहेत बघा, ही सगळं लक्षात घ्या। किती ह्या म्हणजे प्लॉट किती खाली म्हणजे खाली आहे ह्याच्यापासून, हायवे पासून तो किती मुरुम घालून ह्यांनी वर आणलाय आणि अजून किती घालणार आहेत काय माहीत। तर आम्ही ह्याची चौकशी केली तर 100 ट्रॉल्यांचं त्यांनी रॉयल्टी भरून जवळपास आतापर्यंत कमीत कमी आमच्या तरी हिशोबानं 3-1000 ट्रॉल्या झाल्या असतील इथं डंप करून। अजूनही त्यांनी डंप करणार। मग कशाच्या जीवावर, कशावर, ह्यांना काय भीती आहे का नाही? मेन रस्त्यावरती आहे ही, शासन काय डोळं झाकलंय का? असं पण नाही बाबा, कुठं आतमध्ये व्हायला लागलंय, रस्त्याच्या बरोबर कडेलाही व्हायला लागलंय। मग रस्त्याच्या हायवेच्या आजूबाजूला किंवा आतल्या बाजूला जिथं लोकांचं लक्ष जात नाही अशा ठिकाणी किती होत असेल। अहो, आमचे गोरगरीब शेतकरी असतील किंवा गरीब लोक असतील, एखादं घर बांधावं म्हटलं त्याच्यासाठी एखादी ट्रॉली वाळू किंवा एखादं ट्रॉली मुरुम घ्यायचं म्हटलं की आणि टाकायचं म्हटलं की लगे शासनाची लोक येतात आणि त्यांच्यावर कारवाई करतात। इथं असंख्य हिशोब चालू आहे इथं डम्पिंग। तर इथं का अजून शासन डोळं झाकून आहे? ह्या जी डम्पिंग करायला लागलाय जो कोणी, हे जो ठेकेदार आहे ह्याचा मुरुमाचा, ह्याला कुणाचा वरद हस्त आहे? ह्याच्या पाठीवर कुणाचा हात आहे? कुठल्या नेत्याचा हात आहे किंवा कुणाचा हात आहे म्हणून ह्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आहे का? काय नेमकं काय आहे का? पैसे खाऊन यांना मनमानी करा कारभार म्हणून असं सांगितलेलं आहे? नेमकं काय आहे? मला शासनाकडून ह्याचं उत्तर पाहिजे आहे। मी रितसर निवेदन दिलेलं आहे काल तहसीलांना, प्रांतांना आणि कलेक्टरांना। जर करता त्याचं मला योग्य ते निवारण झालं नाही तर मी 100% एकदम तीव्र प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे। आणि मग पुढे काय होईल ते होईल, मला ह्याचं उत्तर पाहिजे आहे शासनाकडून। आणि जो कोणी डंप करायला नाही त्याने ह्याचं उत्तर द्यायचं आहे की बाबा तू भरलायच रॉयल्टी कितीची आणि तू वडलायच आतापर्यंत किती ना अजून किती वाढणार आहेस तू? तर बघा, अजूनही लेवल झालेली नाही, अजून इथं किती डंप केलं जाईल बघा। तिकडच्या बाजूला बघा, ही किती ह्याच्यामध्ये अजून त्यांनी मुरुम घालणार आहेत ही बघा। इकडं अजून वगळ तशीच आहे। तर विचार करा, ही शासनाची पूर्णपणे 100% फसवणूक आहे। गोरगरीब जनतेनं नियमात आणि कायद्यात राहायचं आणि ज्यांच्याकडे पैसा किंवा ज्यांच्याकडे कुणाचा तरी वरद हस्त आहे, कुणाची तरी ताकद आहे, त्यांनी मनमर्जी करायचं का? हे असलं आम्ही तर चालू देणार नाही। मग तो पुढचा कोणीही असू दे, आम्हाला घेण्यात येणार नाही। कितीही मोठा नेता असू दे, कितीही बड्या बापाचा मुलगा असून देईल, तो शासन सगळ्याला झालं पाहिजे, सगळ्यांनी कायद्यात राहिलं पाहिजे। जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याच्यामध्ये आम्ही आहे। मग शासनानं जर काय नाही त्याला दंड दिला तर आम्ही ते सगळ्यासमोर आणून पूर्णपणे मग लोकांमध्ये मांडणार। मग जनता शेवटला ह्याचं उत्तर देईल किंवा जनता काय करायचं करेल। जर करता शासनाने ह्याच्यावर काही निर्णय नाही घेतला तर मग मी सरळ म्हणतो एकच की तहसीलांनी एकाही वाळूवाल्याला किंवा मुरुमवाल्याला, एखाद्या गोरगरिबाचं कुणाचं मुर्मीकरण असेल किंवा कुणाची इथं बांधकामात वाळू टाकायची असेल तर त्याला अडवायचं नाही। मग जर ह्याच्यावरती योग्य ते निर्णय नाही झाला तर, आणि असं कुठं होत असेल, गोरगरीब जनतेवरती अन्याय होत असेल आणि असल्या मोठ्या लोकांवरनी शासन होत नसेल तर 100% मला बोलवा। मी पूर्ण ग्राउंड लेवलला जाऊन त्याचं पूर्ण 100% त्याला ही करणार, मी न्याय द्यायचं काम करणार आहे। आणि इथून पुढं आपल्याला तीच करायचं आहे आणि आपण तीच करत आलोय। आपल्याला काहीही घेणं देणं नाही कुणाचं। आपण कायद्यानं चालणार आणि कायद्यानं बोलणार। आपल्याला दंडीलशाही, हुकुमशाही कोणावर करायची नाही आहे। ह्याच्यावर आम्हाला शासनानं निर्णय द्यायचा आहे, अन्यथा मग पुढच्या जी काय होणारी ही आहेत ना त्याला सामावलं जावावं असं माझं म्हणणं आहे। धन्यवाद।